कंटिन्यू. क्रॅमर्स रूलने एक सामायिक समीकरण सोडवा. एक्स वजा 2y बरोबर वजा 18 आणि 2x वजा y बरोबर 9. इथे मी क्रमांक लिहिले 1 2 3 आणि डीचा अर्थ 12, dx 32 आणि dy 13 समजण्यासाठी. आता डी 12चा अर्थ हा 1 आणि 2 म्हणजे सगुणक 1 2 आणि इकडे वजा 2 आणि खाली वजा 1. पुढे dx 32 आहे म्हणजे 3 2 3 म्हणजे वजा 18 आणि खाली 9 आणि 32 वजा 2 आणि वजा 1. 13चा अर्थ डी वाय 13 म्हणजे हा 1 आणि 3 म्हणजेच 1 2 आणि 3 वजा 18 9 वजा 18 आणि 9. पुढे आता 1 गुणिले वजा 1 वजा वजा 2 गुणिले 2 वजा 1 वजा वजा अधिक 2 दुणे 4 उरले 3. सेकंड वन वजा 18 गुणिले वजा 1 वजा वजा 2 गुणिले 9 वजा वजा 18 वजा वजा अधिक 18 1 18 आणि वजा वजा अधिक 9 दुणे 18 उत्तर 36. नेक्स्ट डी वाय 1 गुणिले 9 वजा वजा 18 गुणिले 2 9 1 9 वजा वजा अधिक 18 36 उत्तर 45. पुढे आता क्रॅमर सोपे करून dx डी dx 36 आणि 3 36 3 12 त्रिक 36 1 बरोबर 12. पुढे dy 45 आणि डी 3 15 त्रिक 45 म्हणून समीकरणाची उकल x बरोबर 12 आणि y बरोबर 15. पुढचा प्रश्न. एका शेतकऱ्याने 1000 रुपये कर्ज घेतले. त्याने एकूण व्याज 41 रुपये हे 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्यात रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी 10 कमीचा अर्थ वजा तर पहिल्या हप्त्यात त्याने परतफेड रक्कम किती असेल? तर एकूण रक्कम मुद्दल व्याज 1000 अधिक 41 बरोबर 1140. डिफरन्स फरक 10 मी म्हटलं 10 कमी म्हणजे वजा 10 इथे लिहिलं आहे. सामान्य वर्ग स्थिर म्हणून दिलेली क्रमिका ही अंकन श्रेणी आहे. आता पुढे दिलेल्या किमती हप्ता संख्या n बरोबर 12 डिफरन्स वजा 10 घेतला आपण आणि एकूण रक्कम S12 किती 1140 आहे आणि आपला पहिला हप्ता काढायचा आहे A काढायचा आहे. सूत्र दिलं SN बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 गुणिले D सूत्र आहे. आता n12 आहे n12/2 2a काढायचं आहे. n आपल्याला 12 दिला आहे वजा 1 आणि डिफरन्समध्ये दिला आहे वजा 10. पुढे S12ची किंमत आपल्याला 1140 दिली आहे 1140 बेसक 12 2a अधिक उरले 11 गुणले वजा 10 इकडे 1140/6 बरोबर 2a वजा 11 आहे 110. पुढे भार केला 190 इकडे आणले अधिक 110 बरोबर 2a म्हणून झाले 300. छेदस्थान हे 2 बरोबर a म्हणून भाग केला 150 बरोबर a म्हणून ते पहिल्या हप्त्यात परतफेड रक्कम 150 रुपये. कंटिन्यू. 5च्या पटीतील 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 15,000 आहे तर त्या संख्या काढा. मी उत्तर पहिली स्टेप लिहिली आहे. 5च्या पटीतील 4 क्रमवार संख्या x अधिक 5 x अधिक 10 x अधिक 15 या 4 संख्या. आता अट दिल्या अटनुसार x अधिक 5 x अधिक 10 आणि x अधिक 15 बरोबर 15,000. तर पुढची स्टेप महत्त्वाची लावून घेऊया. पहिला स्टेप x आणि x अधिक 15 दुसरं x अधिक 5 आणि x अधिक 10 बरोबर 15,000. ग्रुप लिहिले गुणाकार करूया. x वर्ग अधिक 15x गुणाकार करूया. x वर्ग अधिक 10x अधिक 5x 10 50 बरोबर 15,000. नेक्स्ट x वर्ग अधिक 15x x वर्ग अधिक 10 5 15x
अधिक 50 बरोबर 15,000. आता या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 15x आणि या ठिकाणी एक्स अधिक 15x म्हणून लिहूया. एक्स वर्ग अधिक 15x बरोबर एम मानू. मग आता ह्या ठिकाणी एम, पुन्हा ह्या स्टेजला एम अधिक हे 50 बरोबर 15,000. गुणाकार करूया. एम गुणिले एम, एम वर्ग अधिक 50m हे आत आणतो, वजा 15,000 50 एम वजा 15,000 बरोबर 0. आता गुणाकार आपला पाहिजे 15,000 आणि वजाबाकी 50 पाहिजे. 15,000चा विस्तार केला 150 गुणिले 100, चिन्ह देतो इथे अधिक आणि ते वजा. मग एम वर्ग अधिक 150m वजा 100m वजा 15,000 बरोबर 0. ग्रुप केले. इकडे एम अधिक 150 आत नेले, पुढे वजा 100 बाहेर काढले, पुन्हा वजा वजा अधिक एम अधिक 150 बरोबर 0. पहिला अवयव एम अधिक 150 आणि दुसरा अवयव एम वजा 100 बरोबर 0. म्हणून एम अधिक 150 बरोबर 0 किंवा एम वजा 100 बरोबर 0. म्हणून एम बरोबर वजा 150. इथे मी तो काट मारतो कारण अग्राह्य, कारण नैसर्गिक ऋण नसते. नैसर्गिक संख्या ऋण नसते. मग इकडे एम बरोबर 100. पुढची स्टेप एम बरोबर 100 ही किंमत मूळ समीकरणात ठेवू. आता मूळ समीकरण कोणतं, तर एक्स वर्ग अधिक 15x बरोबर एम म्हणलं आपण. मग एक्स वर्ग अधिक 15x बरोबर एम दिलं आहे. मग एक्स वर्ग अधिक 15x एम आपण घेतली करता 100. पुढची क्रिया एक्स वर्ग अधिक 15x वजा 100 बरोबर 0. मग 100चा विस्तार 20 100, चिन्ह इथे अधिक इथे वजा. म्हणून एक्स वर्ग अधिक 20x वजा 5x वजा 100 बरोबर 0. ग्रुप करतो. कॉमन फॅक्टर एक्स अधिक 20, इकडे वजा 5 एक्स अधिक 20 बरोबर 0. पहिला अवयव एक्स अधिक 20 आणि दुसरा अवयव एक्स वजा 5 बरोबर 0. म्हणून एक्स अधिक 20 बरोबर 0 किंवा एक्स वजा 5 बरोबर 0. एक्स बरोबर वजा 20 किंवा एक्स बरोबर 5. इथे पुन्हा येतो अग्राह्य, कारण आपल्याला माहिती आहे, कारण नैसर्गिक संख्या ऋण नसते. नैसर्गिक संख्या ऋण नसते. म्हणून त्या संख्या पहिली एक्स बरोबर 5, दुसरी संख्या एक्स अधिक 5 म्हणजेच 5 अधिक 5 म्हणजे 10. तिसरी संख्या एक्स अधिक 10 बरोबर 5 अधिक 10 म्हणजेच 15. आणि चौथी संख्या एक्स अधिक 15 बरोबर 5 अधिक 15 बरोबर 20. म्हणून त्या संख्या 5 10 15 20